प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झालाय. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून कोकण विभागाने दरवर्षीप्रमाणे आपली परंपरा कायम राखत 97.62% अव्वल स्थान पटकावलंय. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल 88.41% इतका लागलाय. गेल्या वर्षाच्या तुलनेत 10वीच्या निकालात सुमारे 2% घसरण झाल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले. दरम्यान आज दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन गुणपत्रिका पाहायला मिळाली असली तरी मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित माध्यमिक शाळांमधून ठराविक मुदतीनंतर वितरित करण्यात येणार आहे. दहिसरच्या एकसर गावात सार्वजनिक शौचालयाच्या सुविधेवरून मोठा वाद निर्माण झालाय. गावातील शौचालयाच्या नावाखाली शौचालयाचा वापर राजकीय गोडाऊन म्हणून केला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. तसेच शौचालयाच्या आत एसी बसवण्यात आल्याचा आणि नेत्यांचे फोटो लावल्याचा देखील मुद्दा समोर आलाय. या प्रकरणी मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे यांनी प्रशासनाला 72 तासांचा अल्टिमेटम दिला असून जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन छेडू असा इशारा देखील देण्यात आलाय. या घटनेनंतर दहिसर परिसरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आता प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, मी किरण नकाशे, मनसे उपविभाग अध्यक्ष, दहिसर विधानसभा. आमच्या राजसाहेबांचं एक खूप चांगलं वाक्य आहे, हगलेलं तरंगतं. त्याचप्रमाणे आज दहिसर विधानसभेत एकसर गावात हे हगलेलं तरंगायला लागलंय. तेव्हा भाजपच्या पोटात इतकं दुखायला लागलंय की त्यांनी तिकडे स्थानिक कार्यकर्ते पाठवून ही रियालिटी चेक जी आज वृत्तवाहिन्यांतर्फे आयोजित करण्यात आली होती, या रियालिटी चेकचा फज्जा पाडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पण याने आम्हाला काही फरक पडणार नाही आहे. आम्ही जर एखाद्या गोष्टीचा जर पाठपुरावा करतोय तर तो कुठल्याही पुराव्यानिशी असल्याशिवाय आम्ही कुठलाही पाठपुरावा करत नाही. मला इतकंच सांगायचं आहे, हे सगळं करून सुद्धा काही फरक पडणार नाही आहे. 72 तास दिलेले आहेत. 72 तासात याचा जर सोक्षमोक्ष लागला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने याचं उत्तर देईल, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरळीतील फेमस स्टुडिओ समोरील डॉक्टर ई मोजेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती झाल्याचं आढळून आले. या प्रकरणी महापालिकेने जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर हाती घेतलं असून दुरुस्तीच्या कामाचं स्वरूप मोठं आहे. दरम्यान डी, ई आणि जी दक्षिण विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याने संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. मुंबईत जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत आतापर्यंत एकूण 70,657 नागरिकांनी स्वगणनेच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवलाय. मुंबईत महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत दिनांक 1 ते 15 मे या कालावधीत स्वगणना पार पडणार आहे. यानंतर घर यादी व घरगणनेची सुरुवात दिनांक 16 मे ते दिनांक 14 जून 2026 या कालावधीत होणार आहे. दरम्यान जनगणना 2027च्या कामकाजासाठी आवश्यक कर्मचारी संख्या आणि प्रशिक्षणाच्या कामकाजाचा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला असून मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी बस स्थानक, मेट्रो, रेल्वे स्थानक आणि आदी ठिकाणी स्वगणनेबाबत जनजागृती करावं असं आवाहन केलं आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने शहरात आणि ठिकठिकाणी नालेसफाई आणि स्वच्छतेची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. याच कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज एल विभागाचा दौरा केलाय. यावेळी त्यांनी साकीनाका मेट्रो स्थानकाजवळील नाला, सफेद पूल नाला, क्रांतीनगर येथील मिठी नदीतून गाळ काढण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणांची अचूक ओळख करून तिथे कायमस्वरूपी उपाययोजना राबवणं, पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतराचं पूर्वनियोजन करणं आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. आवाज इंडिया, आवाज इंडिया.
पुन्हा तुमचं स्वागत आहे. मुंबईतील मासळी बाजारात मासे कापण्यावरून नवा वाद सुरू झालाय. बाजारात मासे कापण्यावर महापालिकेने बंदी घातल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलंय. यावरून मासळी विक्रेत्या, महिला, कोळी बांधव आक्रमक झाले असतानाच विरोधी पक्षानेही सत्ताधाऱ्यांवर कडवी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी थेट वाकोला मासळी बाजारात धाव घेत मासे कापणाऱ्यांवर महापालिकेने कोणतेही निर्बंध लादले नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे वाकोलासह मुंबईतील सर्व मासळी बाजारांमधील कोळी भगिनींनी आणि बांधवांनी निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. त्यांच्या पाठीशी मुंबईची महापौर म्हणून मी स्वतः खंबीरपणे उभी आहे. मी आहे तुझ्या पाठीशी, म्हावरं का बिनधास्त, अशा शब्दात मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मासळी व्यावसायिकांना शब्द दिला आहे. नसरापूर येथील निष्पाप चिमुकलीवर अत्याचार व हत्येच्या दुर्दैवी घटनेविरोधात मुंब्रा येथे कॅन्डल मार्च काढण्यात आला. शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये शेकडो महिला, लहान मुलींनी सहभाग नोंदवला. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात चिमुकलीला आदरांजली अर्पण केली. यावेळी मनीषा भगत यांनी गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, तसेच या लहान मुलीचा काय दोष होता असा सवाल करत घटनेतील नराधमाला फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने मुंबई, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर या भागांना जोडणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी 134 किमी लांबीच्या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे रायगड, पुणे, मराठवाडा आणि अहिल्यानगर परिसराच्या आर्थिक, औद्योगिक आणि दळणवळण विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच पुणे शिरूर मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करून मुंबई आणि JNPTशी थेट संपर्क निर्माण करणारा हा मार्ग राज्याच्या विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे. या प्रकल्पासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांनी विशेष पाठपुरावा व सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. नाशिकमधील बहुचर्चित TCS धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खानला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले. गेले 42 दिवस पोलिसांना गुंगारा देणारे निदाला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. निदा खानचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक मागील 24 तासांपासून सातत्याने शोध मोहीम राबवत होतं. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत तिला अटक केली आहे. आता निदाची सखोल चौकशी करण्यात येत असून या प्रकरणातील इतर संबंधितांचाही माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित राजा शिवाजी सिनेमातील फुल पारिजात हे गाणं रिलीज करण्यात आले. अजय अतुल यांच्या सुरेल संगीताने सजलेले हे गीत शांत, भावपूर्ण आणि अभिजात शैलीत साकारले गेले. श्रेया घोषालनी हे गाणं गायलं असून या गीतातील प्रत्येक सूर सईबाईच्या मनातील प्रेम, समाधान आणि भक्तिभाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करते. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्या नात्यातील प्रेम, आदर आणि समर्पणाची भावना या गीतातून अत्यंत सुंदरपणे उलगडली आहे. महाराजांची केवळ पराक्रमी योद्धा म्हणून नव्हे तर संवेदनशील, भावनिक आणि प्रेमळ स्वभावाची बाजू या गीतातून जाणवते. राजा शिवाजी हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 1 मेला मराठी आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला असून चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.